मुंबई महापालिकेतील शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाची पाहणी केली। रुग्णालयातील विविध विभागांना भेट देत त्यांनी आरोग्य सेवांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतली। या पाहणी दौऱ्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते। पेडणेकर यांनी प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला। उपचारांची गुणवत्ता, औषधांची उपलब्धता आणि रुग्णांना भेडसावणाऱ्या अडचणी याबाबत त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली। तसेच रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था, डॉक्टरांची संख्या आणि आवश्यक वैद्यकीय साहित्याची उपलब्धता यावरही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले। काही ठिकाणी आढळलेल्या त्रुटी तातडीने दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलावीत अशी मागणी त्यांनी यावेळी केली। रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि सुरक्षित आरोग्य सेवा मिळाली पाहिजे। सुविधा आणि मनुष्यबळ यामध्ये कोणतीही कमतरता राहू नये यासाठी आम्ही पाठपुरावा करत राहणार असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। मुळामध्ये आलेल्या रुग्णाला ट्रीटमेंट देणं आणि शेड्यूलवर असलेली औषधं देणं किंवा नर्सिंग केअर ही बऱ्यापैकी मला दिसण्यात आली आणि ते मेंटेन आमचे डॉक्टर पवार जे कस्तुरबावांना आलेले आहेत आणि इथल्या ज्या डीन आहेत मिळून चांगलं करत आहेत। परंतु इथे पवारसाहेब या सुरक्षेच्या दृष्टीने इथे मला काम दिसत नाही आहे। सगळ्या महिला सुरक्षा, मी महिलांवर हे नाही करत, महिला पण असल्या पाहिजे जर त्या आता जॉब करतायत, पण हा जरा एरिया सगळा मिक्स जातीपंथाचा आहे। बाहेर पार्किंग आतमध्ये आता देत नाहीत, कारण आपला जर एखादा पेशंट शिफ्ट करायचा झाला रुग्ण तर त्याला खूप इथे यातायात होतात, त्रास होतो आणि म्हणून बाईक म्हणा किंवा त्यांचे फोर व्हीलर बाहेर, पण पब्लिक ऐकत नाही। आणि मला जे चीफ सिक्युरिटी ऑफिसर आहेत आवडे म्हणून, आता त्यांचा कारभार मी आधीही पाहिला आत्ताही बघते। मुळात इथे त्यांनी जी रिक्वायरमेंट आहे हॉस्पिटलला ती पूर्ण केली पाहिजे। बरं, आता ते कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत, कोणाचे घेत आहेत काय ते बघू आपण, पण सगळ्याच महिला ठेवल्या आहेत। नाईटला तरी पुरुष असले पाहिजे आणि डेला पण, कारण जेव्हा एखादा रुग्णाचे नातेवाईक खूप असे संतापून येतात तर ते महिलांना मारामारा झालेला मी पाहिले आहेत। त्यामुळे ह्या अशा गोष्टीकडे लक्ष वेधणं, आमच्या सगळ्या नगरसेवकांनी ती तक्रार केली। एकंदर डॉक्टर्स, नर्सेस आणि त्यांचं ते आपापलं काम बरोबर करतायत, पण हा जो ज्याला सिव्हिल वर्क आहे इथे फुल टाईम एक सिव्हिल हे ठेवला पाहिजे, इंजिनियर इलेक्ट्रिक आहे ना, MNDचा आहे। पण अजून एक राहिला तर बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं की अगदी छोटी कामं आहेत की जे ती सुचून पटकन करू शकतात, त्याच्यावरनं अनेक जण पडले किंवा त्यांचा पाय मोडला, रुग्ण आला म्हणून अधिक रुग्ण झाला, अशाही गोष्टी घडल्या। त्याच्यासाठी जी बाकी यंत्रणा आहे म्हणजे डॉक्टर, सिस्टर ह्या यंत्रणेच्या पलीकडे ज्याला आपण सिव्हिल वर्कसाठी आणि हे जे सिक्युरिटी आहे त्या व्यवस्थित टाईट झाल्या पाहिजे। आणि इथे बरेच गोष्टी घडले आहेत, मारामारी आमच्या सिक्युरिटी ऑफिसरला मारलंय, त्यावेळेला त्या ठिकाणी पुरुष म्हणून असणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळेला जरा दणकटपणे ते सांगू शकतात। तर त्या गोष्टीकडे मी जास्त लक्ष वेधू इच्छिते की आता महापौर तावडेच असल्यामुळे त्याचा काय लाभ घेता येत का, किंवा त्याच्याही आधी टंगळमंगळ होते एवढी नक्की, आणि राऊंड होत नाही, 1 महिन्यानी 2 महिन्यांनी राऊंड आपण चौकशी केल्या आणि ते कळलंय, मग काय करता तुम्ही काम, हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो ना। त्यामुळे नुसतं मोठी पोस्ट नाही, पोस्टसारखं काम करा। एवढ्या उणिमा इथे दिसलेल्या आहेत आणि त्या आमच्या कस्तुरबा हॉस्पिटलवरनं पवार आलेले आहेत, त्यांचा आणि आमच्या मॅडम ज्या
डीन आहेत, खूप चांगलं मिळून काम करतायत. पण ह्या गोष्टीकडे ते सगळीकडे नाही लक्ष देऊ शकत. ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणेच्या प्रमुखाने हे लक्ष दिलं पाहिजे. आणि प्रामुख्याने एकाच जागी नुसत्या महिलाच करून, बरं रिक्वायर्ड आहे 20, दिले आहेत 12च, बरं त्याच्यात कॉन्ट्रॅक्टचे लोक दिले, मग यांचं ट्रेनिंग यांचं काय, ते सगळे प्रश्न ऐरणीवर आले. आपण महापौर असताना सुमारे 700 कोटीचा निधी देऊन इथे पुनर्विकासाचं काम सुरू झालं होतं, पण आता खूप वर्ष लोटली, अजूनही पुनर्विकास त्याच्यावरही माझं बोलणं झालं. यांचे जे सल्लागार आहेत, कुठच्या कंपनीचे आहेत ते, शायोना म्हणून, नंतर जे काम ॲक्च्युअल करतोय ते कॉन्ट्रॅक्टर आणि यांचे, कारण त्याचा कालावधी म्हणजे मला वाटतं 60 महिन्यांचा आहे. आणि ज्या पद्धतीने आता हे सगळं वाढतंय, त्यांच्याही बोलण्यातनं मला, म्हणजे त्यांनी डायरेक्ट बोलले नाहीत, पण त्यांच्या एखादा स्लो होतं आहे. त्याच्यावर मी मीटिंग लावते. मी महापौरांना पण सांगेन की या बाबतीत लक्ष घाला, कारण इतकं स्लो होणं, आपल्या जर हे लवकरात लवकर उभं राहिलं, इकडचा लोड याच हॉस्पिटलवर केवढा, एका वेळेला OPDला 300च्या वर आणि लाखाची संख्या होती. त्यामुळे 2-2-2.5 तास एकेकाला वेट करावं लागतं. आणि ते वेट नॅचरल आहे. म्हणजे ऑर्थोपेडिकला पाहिलं तर ते सगळं बघितल्यानंतर दुसरा पेशंट येऊ शकतो. आणि त्याला एका पेशंटला जर 35-40 मिनटं लागली किंवा 20च्या वर, तर पाठच्याला तेवढा लेट होत जाणं. त्यामुळे तेही हे केलेलं. आणि इथले डॉक्टर्स सगळे आपापल्या पद्धतीने चांगलं काम, लोकसंख्या वाढत आहे, स्टाफ नर्स योग्य पद्धतीने काम करत असले तरी संसाधनांची कमी आहे. सुरक्षा रक्षक हवे तितके नाही आहेत, डॉक्टर हवे तितके नाही आहेत, आणि औषधांचा पुरवठा असेल, वस्तुरूपी पुरवठा, न्यूरोसर्जन संदर्भात तुम्ही नाही, लक्षवेधी आता महापालिकेत जेव्हा कशा प्रकारचे आपण विचारणा केली तर आपल्याकडे जी 5 मोठी हॉस्पिटल्स आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये हे सगळं होतं. इथून तो पेशंट शिफ्ट केला जातो आणि त्याला व्यवस्थित शिफ्ट केला जातो. इथे त्याच्या सगळ्या टेस्ट केल्या जातात आणि त्यानंतर फुल डायग्नोज करून त्याला पाठवलं जातं. त्यामुळे आत्ता जेव्हा ही नवीन बिल्डिंग उभी राहील तेव्हा या गोष्टीसाठी आपण आग्रही आहोत आणि त्या होतील. म्हणजे इथल्या लोकांना सबरबनच्या इथेच सगळ्या गोष्टी मिळतील. ब्युरो न्यूज, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.